पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे त्या पद्धतीने मांडली नाही, त्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला। भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा पुढची पिढी खरं तर खूप चुकीच्या पद्धतीने सामोरं जाईल। दोन लोकांचे जीव गेल्यानंतर जर तो आरोपी बाहेर निघत असेल तर ते चुकीचं आहे। पुणे शहरापूर्वी मध्ये परवा जी दुर्घटना घडली त्यामध्ये एक बांधकाम व्यावसायिक म्हणजे ब्रह्मा बिल्डरचा जो विशाल अग्रवाल आहे त्यांचे चिरंजीव वेदांत अग्रवाल यांनी दारू पिऊन ज्या गाडीने दोन लोकांना चिरडलं आणि त्यानंतर त्यांचा जामीन एक 12 ते 15 तासाच्या आतमध्ये झाला। त्या संदर्भात आम्ही आज खरं तर कमिशनर साहेबांची भेट घेतली। खरं तर असे जे पब आहेत पुणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत की ज्यांना कुठली परवानगी नसताना सुद्धा रात्री पहाटे 4-4 वाजेपर्यंत ते सुरू असतात, त्याबद्दलची तक्रार केलेली। ह्याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी, त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल व्हावा, कारण वडिलांनी त्यांना जी गाडी दिली त्यांनी विचार करायला पाहिजे होता की 17 वर्षाचा मुलगा आहे त्याला गाडी कशी दिली पाहिजे, तर त्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर 17 वर्षाच्या मुलाला पबमध्ये घेतलं, त्याला दारू दिली, त्या पबवर गंभीर गुन्हा दाखल करून तो पब सील करावा। या संपूर्ण अशा वेगवेगळ्या संदर्भात आपण आज आयुक्तांची भेट घेतली। केलेल्या कारवाईत समाधानी नाही, कारण त्याचा जामीन तातडीने झाला, त्या संदर्भात पोलिसांकडे कारवाई करावी अजून असं पुणे जी कारवाई झाली त्यामध्ये पुणे शहरामध्ये खरं तर प्रचंड रोष आहे। कारण एखादा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे म्हणून त्याला 2 लोक गमावल्याच्या नंतर 2 लोकांचा जीव गेल्यानंतर सुद्धा त्याला 15 तासात जर जामीन होत असेल तर मला वाटतं की चुकीचं आहे। पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने त्यांची बाजू मांडली पाहिजे होती ती मांडली नाही, त्यामुळे तो जामीन झाला। आम्ही आयुक्तांना भेटलो, आयुक्त म्हणले नाही आम्ही बाजू मांडली, पण मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती त्या पद्धतीने मांडली नाही, त्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला। भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा पुढची पिढी खरं तर खूप चुकीच्या पद्धतीने सामोरं जाईल। दोन लोकांचे जीव गेल्यानंतर जर तो आरोपी बाहेर निघत असेल तर ते चुकीचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।